स्वर्गात मालवणी चाला, देवदूत बिचारा झाला. वाटीच्या शिव्यांची लाखोली, इंद्राची पण गेली बोली. BYT सप्पांच्याच घेऊन वेंगुर्ल्याला गेल्या तिघी जणी. खाजे काजू सुके बांगडे, ऑर्डर हो त्यांची रांगडी. ए वाटी म्हणून हाक मारली, सेल्फी वाल्याची भीतीने पळाली. त्या वाटी क्लब या आधी पहिला देवदूत ड्युटीवर जाण्याच्या घाईत होता आणि देवदूताची धर्मपत्नी जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होती, मी शेजाऱ्यांकडे ताक मागूक थोडंच जातस, कपाळात यदो मोठं गुंडो घालीन, सकाळी सकाळी फालतू जोक मारशात तर. इंद्रदेवाची फेरपटको मारूची वेळ झाली हा, येतले इतक्यातच. त्या वाटीचा गाळी पुराण सुरू झाला तर इंद्रदेव तुमची बदली करून टाकतील. देवदूताची पत्नी देवदूताला समजावून सांगत होती. आता तुम्ही बोलाल, घोगळ्यान काही याड लागलाय काय? स्वर्गातली भाषा मालवणी कधीपासून झाली? त्याचं असं आहे, अलीकडे पृथ्वीवर एवढ्या सोयी सुविधा झाल्यात की चक्क स्वर्गात स्वर्गाचा फील येत नव्हता, आणि स्वर्गात स्वर्गाचा फील यावा म्हणून येथे मालवणी भाषेत बोलण्याची पद्धत सुरू झाली. सेकंड लँग्वेज अजूनही संस्कृतच आहे. मेल्यानंतर वाटीला स्वर्गातच स्थान मिळाले होते. मालवणी माणसांच्या शिव्यांमध्ये सुद्धा मायेचा ओलावा असतो, त्यामुळे शिव्या घालणे हे काय पापाच्या तराजूत पडले नाही. आणि वाटीला नरकात पाठवावे असे काहीच निदर्शनास न आल्याने वाटीला स्वर्गात स्थान मिळाले. वाटीचे खरे नाव शोधण्याचा प्रयत्न इंद्रदूताने केला. शेवटी अपयश आल्याने तिला स्वर्गातही वाटी या नावाने हाक मारण्यात येऊ लागली. बदल्यात शिव्यांचा प्रसाद मिळायचाच. गे वाटी, बाजूक रवा, इंद्रदेवाची येऊची वेळ झाली हा. देवदूत वाटीला मार्गातून बाजूला व्हायला सांगत होता. आदेश द्यायची तर त्याच्यात हिंमतच नव्हती. बापाक झोवरून देवदूतावर शिव्यांचा भडीमार सुरू झाल्याने तोही बिचारा कावरा बावरा झाला. वाटीची शिव्यांची लाखोली काही संपतच नव्हती. एवढ्यात इंद्रदेवाचे आगमन झाले. नशिबाने तेवढ्यात वाटी शांत झाली होती. काय आज्जे, बरी असस ना मा? इंद्रदेवाने वाटीची आपुलकीने चौकशी करून पुढे मार्गस्थ झाले. पण त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. ही शांतता भंग करण्यासाठी वाटी हा एकच शब्द पुरेसा होता, पण तो उच्चारायचा कोणाच्यात हिंमत होत नव्हती. एवढ्यात ऐरावताच्या दिशेने कोणाचा तरी बारीक आवाज आला. ए वाटी, बापाक. पुन्हा अनेक शिव्यांचा भडीमार सुरू झाल्यावर देवदूताच्या पत्नीने घाबरून बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी बॅग भरायला घेतली. अर्थात देवदूताची बदली काही झाली नाही, उलट वेतन वाढ मिळाली. यामागचे कारण काय हे बिचारा अजून शोधतोय. देवदूत वाटीवर खुश होता. गे वाटीये, बोल, तुका काय हवे आता माग? तू काय दितलंय माका मायझ्या? दिवचा असा तर एक दिवस वेंगुर्ल्याक जाऊन येऊची परमिशन दे. अगे म्हातारे, पाठवलेले असते गे तुका, पण सध्या लॉकडाऊन असा. तू कसलो देवदूत, इतक्यासा पण काम तुका जमाना नाही. आता देवदूताचा इगो दुखावला गेला. त्याने कुठून तरी पासाची तजवीज केली आणि वाटीला पृथ्वीवरील स्वर्गात पाठवण्याची व्यवस्था केली. सोबत वेंगुर्ल्याचीच इंदिरा गांधी आणि पिरत्या होतीच. देवदूताने त्यांच्यासाठी खास वाहनाची सोय केली होती, कारण कोकण रेल्वे कोकणवासियांसाठी बंद होती ना. देवदूताने अरेंज केलेले प्रत्येक वाहन वाटी नाक मुरडून रिजेक्ट करत होती. शेवटी काका गवळ्याची BYT 75 फायनल झाली. महत्प्रयासाने BYT 75 हँडल मारून मारून सुरू झाली. गाडी पहिल्यांदाच केवळ 3 प्रवाशांना घेऊन प्रवासास निघाली होती. या 3 म्हाताऱ्या वेंगुर्ल्याला जायला निघाल्या हे कळताच त्यांना निरोप द्यायला रीग लागली. स्वर्गातील एक मोठी कॉलनी वेंगुर्लेकरांनी भरली होती. त्यांची संख्या फारच मोठी होती. कुणी झाट्टे काजू आणायला सांगितले होते, तर कुणी सुके बांगडे. काजू लाडू, वालीची भाजी, मुटियाल, शेवा लाडू, खटे खटे लाडू, लिस्ट वाढतच होती. काहींनी तर आठवणीतला वेंगुर्ला हे पुस्तक आणायला सांगितले होते. डुबल्यांनी अजून स्वर्गात कुरिअर सर्व्हिस सुरू केली नव्हती, त्यामुळे या पुस्तकापासून स्वर्गात बरेच वंचित होते. गाडी मठ मार्गे वेंगुर्ल्यात शिरली. काका गवळी जुन्या आठवणीत रममान होऊन झोकत गाडी चालवत होते. आज गाडी फरारीला लाजवेल या थाटात पळत होती. काका आज सुद्धा पांढरे धोतर, खाकी शर्ट या युनिफॉर्ममध्ये फारच रुबाबदार दिसत होते. वाटी, इंदिरा गांधी आणि पिरत्या टकामका करून वेंगुर्ला डोळ्यात साठवून घेत होती. लॉकडाऊनमुळे सगळीकडे सामसूम होते. एखाद दुसरा सायकल स्वार बाजारात मासे मिळतायत का ते बघायला बाहेर पडला होता. सध्या मच्छी मार्केट सुद्धा स्थलांतरित झाल्याने लांबचा पल्ला पडत होता. पण मच्छीसाठी काय पण, हे वेंगुर्लेकरांचे ब्रीद वाक्य अजूनही असेच होते. खार्डेकर कॉलेज जवळील पेट्रोल पंप आता बंद होता. बोक्याच्या हॉस्पिटलची अवस्था बघून चौघांना गहीवरून आले. बोक्याच्या हॉटेलात जाऊन सुकी उसळ खाण्याचा मोह चौघांना आवरता आला नाही. स्वर्गात सुद्धा या तोडीची उसळ मिळत नव्हती, परंतु बोक्याच्या हॉटेलच्या ठिकाणी मारवाड्याचे मिठाईचे दुकान बघून सर्वांची निराशा झाली. आनंद मेडिकल स्टोअर्स, डॉक्टर शेणाई यांचा दवाखाना, आळव्याची बेकरी आता इतिहास जमा झाले होते. कोटनीस हाऊसच्या ठिकाणी कॉम्प्लेक्स, जमीनदोस्त झालेले नटराज चित्रमंदिर, असे काही अपवाद वगळता वेंगुर्ला पूर्वी होते तसेच होते. गाडी अड्डा नाका आल्यावर वाटी आपल्या घराचा शोध घेऊ लागली.
तिथेही आता त्या घराचे अस्तित्व जाणवत नव्हते. काका गवळी या तिघांना वेंगुर्ल्याची सफर घडवून आणत होते. कुवलवाडा, गाडी अड्डा, वेंगुर्ला मार्केट, माणिक चौक, कॅम्प, दाभोली नाका, पिराचा दर्गा, बंदर, सुंदर भाटले, बांद्रे, दाभोसवाडा, सागरेश्वर हे सर्व फिरता फिरता संध्याकाळ कधी झाली हे कळालेच नाही. संध्याकाळी स्वर्गातून भेटवस्तूचे आलेल्या ऑर्डरची आठवण झाली आणि तिघेही भराभरा खरेदी करू लागल्या. अजून कुणी त्यांना फारसे ओळखले नव्हते, त्यामुळे तिघेही खुश होत्या. शेवटी गाडी अड्डा नाक्यावर एका सडसडीत बांध्याच्या कपड्याच्या दुकानदाराचे वाटीकडे लक्ष गेलेच. त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून ती वाटीच आहे त्याची खात्री केली. सवयीप्रमाणे तो वाटीकडे सेल्फी मागायला सरसावला. तिघींच्या हे लक्षात येताच त्यांनी गाडीचा पटकन दरवाजा लावून घेतला आणि काकाची गाडी सुसाट स्वर्गाच्या दिशेने निघाली. तरीही त्यांचा फोटो त्या व्यापाऱ्याने टिपलाच. आज हा फोटो नक्कीच फेसबुकवर व्हायरल होणार होता. डाव्या गालावर उजवा हात उलटा ठेवून त्याने हळूच छेड काढली. हे वाटी बापाक, इथे प पासून सुरू होणारे अस्सल मालवणी शिव्यांची लाखोली सुरू झाली. रात्री उशिरा हे सर्व स्वर्गात परतले. भेटवस्तू घेण्यासाठी वेंगुर्लेकरांची रीग लागायच्या अगोदरच देवदूताने वाटीचे घर गाठले. काय म्हातारे, कसा वाटला वेंगुर्ला? अजूनही तुमच्या स्वर्गापेक्षा भारीच असा माझा वेंगुर्ला. वाटीने खाजाची पुडी फोडून देवदूतासमोर डिशमधून खाजा सरकवला. आगे म्हातारे, ज्या वेंगुर्ल्यानं तुका वाटी वाटी म्हणून चिडवण हैराण केला, तिच्याबद्दल तुका इतका प्रेम? देवदूताने खाजाची कांडी तोंडात टाकता टाकता वाटीला विचारलं. देवदूता, माझ्यासारख्या म्हातारेक्या वेंगुर्लेकरांनीच आधार दिलेनी, तोंडात 4 घास घातलेनी, हे आम्ही कसा विसरू? तुका नाही समजाच आता. जगाच्या खैच्याही कोपऱ्यात गेलेलो माणूस वेंगुर्ल्याक विसरू शकणार नाही. देवदूत वाटीचे वेंगुर्ला प्रेम बघून अचंबित झाला. समोरच्या डिशमधील शिरसाटकडच्या आल्याचे खाजे फस्त करून वाटीने दिलेली एक खाज्याची पुडी बायको पोरांसाठी घेऊन घरी निघाला. BYT सप्पंचच घेऊन वेंगुर्ल्याला गेल्या तिघी जणी. खाजे, काजू, सुके बांगडे ऑर्डर हो त्यांची रांगडी. ए वाटी म्हणून हाक मारली, सेल्फी वाल्याची भीतीने पळाली. स्वर्गात परतली माझी वाटी, घेऊन वेंगुर्ल्याची गोड खाटी. माझा वेंगुर्ला